राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली। ही कारवाई चूक दुरुस्ती म्हणून पाहिली जात असली तरी या प्रकरणाच्या मुळाशी असलेले व्यापक प्रश्नांकडे दुर्लक्ष होणार का अशी शंका व्यक्त केली जाते। राज्य महिला आयोगासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करताना आवश्यक पात्रता, सामाजिक भान आणि स्त्री सक्षमीकरणामधील योगदान या निकषांचा विचार झाला होता का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहे। संबंधित व्यक्ती पदावर असताना वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना हटवण्यात आलं, मात्र ही कारवाई उशिरा झाल्याची टीकाही होत आहे। तज्ज्ञांच्या मते या प्रकरणामध्ये केवळ एक व्यक्तीवरती कारवाई करून समाधान मानणं हे योग्य ठरणार नाही। उलट अशा व्यक्तींना राजकीय प्रशासकीय पातळीवर मिळालेल्या पाठबळाची सखोल चौकशी होणंही आवश्यक आहे। त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा प्रभावीपणे वापरण्याची मागणीही जोर धरू लागली। याशिवाय आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रवर्तन संचालनालय ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय यंत्रणांनीही चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे। संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेचा स्रोत, व्यवहार आणि संभाव्य संगणमत याचा शोध घेणं गरजेचं असल्याचंही मत व्यक्त होत आहे। सामान्य नागरिकांना मालमत्ता व्यवहार करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, मात्र अशा प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती संपत्ती कशी उभी राहते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची भूमिका काय होती याचीही चौकशी अपेक्षित आहे। राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याची खंत व्यक्त केली जाते। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणं हे राज्याचं घटनादत्त कर्तव्य असताना राजकीय नेते अशा प्रवृत्तीचं समर्थन करत असल्याचा आरोपही होत आहे। या सर्व घडामोडीमुळे सध्या एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ही कारवाई केवळ प्रतिकात्मक ठरणार की खरोखरच व्यवस्थेवरील खोलवर रुजलेल्या समस्यांवरती प्रहार होणार। राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणामधून पुढे येणारी कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील खरी कसोटी ठरणार आहे। केवळ पॅदांवर कारवाई न करता सूत्रधारांपर्यंत पोहोचलं तरच या प्रकरणाला न्याय मिळेल असं मतही व्यक्त होत आहे।